शालार्थ आयडीच्या घोटाळ्यानंतर नागपूरमध्ये शिक्षक आक्रमक झाले आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान शिक्षकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। न्यायालयाचे आदेश असतानाही अधिकारी कोर्टाचा अवमान करीत असल्याची टीका आंदोलकांनी केली। सर्व 632 शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा घेऊन या 3 दिवसापासून इथे बसलेले आहेत आणि या 3 दिवसामध्ये कोणीही मंत्र्यांनी दखल घेतलेली नसल्यामुळे आज या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारची आणि शिक्षण विभागाची जे न्यायालयाच्या आदेशांना मानलेल्या नसणाऱ्या अधिकाऱ्यांची आज मयत होडी काढून आज या सर्व शिक्षण म्हणजे सर्व विभागाच्या नावाने शिक्षकांनी या ठिकाणी 50 ते 100 शिक्षकांनी मुंडन सुद्धा केलेलं आहे। कारण की 10 महिन्यापासून जे वेतनाची उत्कंठा आणि पोटाची तिळमळ अजून सुद्धा भागलेली नाही आहे। म्हणून मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की आज हे मुंडन आंदोलन झालं, सरकारची तिरडी काढली, उद्या चालून कोणी या ठिकाणी जीव दिलं, आत्मदहन केलं, तेव्हाच मायबाप सरकार जागा होणार आहे का आणि यानंतरच शिक्षकांना पगार देणार आहे का, हा प्रश्न शालार्थ शिक्षक संघर्ष समितीतर्फे मायबाप सरकारला पुनश्च विनंती करतो की लवकरात लवकर या शिक्षकांचे वेतन अदा करावे, अन्यथा उद्याला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची तयारी 632 शिक्षकांची राहील आणि याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि शिक्षण विभाग राहील असं मी या ठिकाणी जाहीर करतो। सरकारी धोरणाच्या विरोधात शिक्षकांनी मुंडन करत आपला संताप व्यक्त केला। आमच्याजवळ तेव्हाचे कागद आहे अजून पण सर्व शिक्षकांजवळ, ते इलेक्शनचे कामं सुद्धा आम्ही चोखपणे पार पाडले, तरी सुद्धा या विभागाने आम्हाला या मागच्या 10 महिन्यात आज आम्ही या 10 महिन्याच्या कालावधीत सुद्धा आमचे पेमेंट झाले नाही। त्यामुळे आम्ही टक्कल आंदोलन म्हणजे केस अर्पण करून या सरकारला केस अर्पण शासनाच्या नावावर, अधिकाऱ्याच्या नावावर, या शासकीय अधिकाऱ्याच्या नावावर आम्ही केस अर्पण केले। शिक्षण विभागाच्या नावावर, खास करून शिक्षण विभागाच्या नावावर एवढा हायकोर्टाचा आदेश सुद्धा ते पाहायला तयार नाही आहे, तर आम्ही अजून काय करू। आज आम्ही केस दिले आहे, उद्या आम्ही जीव द्यायला तयार आहे। आमचे आता पगार झाले नाही तर यानंतर आम्ही जीव देईल आणि त्याचा पूर्णस्वी जबाबदारी ही शासनाची राहील आणि या अधिकाऱ्यांची राहील। सरकारने शिक्षकांचे वेतन तात्काळ अदा करावे अशी मागणी हिवाळी अधिवेशनादरम्यानच्या आंदोलनात करण्यात आली। शालार्थ शिक्षक संघर्ष समिती या ठिकाणी बसलेली आहे। त्यांच्या डिमांड्स आहे की 10-11 महिन्यापासून आमचे पगार झाले नाही, अधिकाऱ्यांचे पगार झाले, कोर्टाचा आदेश आहे, तरी सुद्धा ही सरकार मानत नाही। तर आम्ही या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात आम्ही हा प्रश्न जरूर मांडू की या शिक्षकांना पगार झाला पाहिजे। 10-11 महिन्यापासून जे शिक्षक या ठिकाणी शिकवत आहे, कारण आज परिस्थिती जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेची इतकी दैनंदिन परिस्थिती आहे की आमचा छोटा माणूस म्हणजे ज्यांना शिक्षणाची गरज फक्त जिल्हा परिषदच्या शाळेतच होऊ शकते, गोरगरीब जनता ही कुठं शिकते, इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकू शकत नाही। अशा परिस्थितीत अशा पद्धतीचं आंदोलन होणं हे शर्मेची गोष्ट आहे आणि आम्ही हे सर्व या ठिकाणी विधानसभेत मांडू आणि हा प्रश्न निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण प्रयत्न करू।